मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपला जो घटक चाचणी आता येणार आहे त्या घटक चाचणीमध्ये आपला टोटल सिलेबस संपलेला आहे, परंतु पुढच्या घटक चाचणीमध्ये वेळ कमी असल्यामुळे आणि सिलेबस जास्त असल्यामुळे आपल्याला पुढचे पाठ शिकवणं गरजेचं आहे। म्हणून आपण पुढचे पाठ शिकवणार आहोत। जरी हा पाठ आता शिकवला गेला तरी तो पाठचा अभ्यास तुम्ही आता नाही केला तरी चालेल, त्याचा अभ्यास तुम्ही नंतर करा। जेव्हा हा पाठ मंडे टेस्टला किंवा घटक चाचणीला युनिट टेस्टला टाकलेला असेल त्यावेळेस तुम्ही त्या पाठाचं रिव्हिजन करू शकता, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा नंतर पाहू शकता। आता आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे इतिहासाचा। त्या पाठाचं नाव आहे ब्रिटिश सत्तेचा परिणाम। आपल्याला माहिती आहे की भारतावर इंग्रजांचं राज्य होतं। मग हे इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी भारतामध्ये कोणकोणत्या पद्धतीने शासन प्रणाली चालवली, म्हणजे भारतावर त्यांनी कसं राज्य केलं आणि त्या राज्याचा परिणाम भारतीय लोकांवर काय झाला ते आपल्याला पाहायचं आहे। म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये आले, मग भारतामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे बंद पडले किंवा शेतकरी कर्जबाजारी झाले, शेतकरी कंगाल झाले। हे कशामुळे? तर ब्रिटिश सत्तेमुळे। म्हणून या पाठामध्ये आपल्याला की ब्रिटिशांनी आपल्या भारतावर राज्य कशा प्रकारे चालवले, म्हणजे त्यांनी शासन प्रणाली कशी स्थापना केली आणि नंतर मग त्याचा परिणाम भारतीय लोकांवर काय झाला ते आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे। प्रस्तावनामध्ये तेच म्हटलेलं आहे की ब्रिटिश सत्तेचा म्हणजे ब्रिटिशांचा इंग्रजांचा भारतीय लोकांवर काय परिणाम झाला। मग या पाठामध्ये सुरुवात केलेली आहे की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना की भारतामध्ये ब्रिटिश आले। हे अगोदर पण पाहिलं होतं, पण पुन्हा एकदा पाहायचं आहे आपल्याला। ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आपल्याला पाहिजे। म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतात केव्हा झाली? यापूर्वीही आपण ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पाहिली होती, पण याच्यामध्ये थोडंसं वेगळं दिलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये 1498 मध्ये एक व्यक्ती आला होता, म्हणजे भौगोलिक शोध जेव्हा लागले तेव्हाची गोष्ट। तो व्यक्ती होता वास्को दी गामा। वास्को दी गामा हा पोर्तुगीज होता। म्हणजेच भारतामध्ये व्यापार करायला सर्वात अगोदर कोण आलं तर आले पोर्तुगीज। पोर्तुगीज नंतर दुसरे आले डच। तुम्हाला अगोदर पण सांगितले डच म्हणजे स्पेनचे लोक, त्यांना डच म्हटलं जायचं। डच नंतर आले ब्रिटिश आणि ब्रिटिश नंतर आले फ्रेंच। हळूहळू आता हे सर्वचे सर्व युरोपियन देश आहेत आणि हे हळूहळू भारतामध्ये व्यापार करायला आले। त्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी या 4 देशांनी प्रयत्न केला। सगळ्यात अगोदर आला होता पोर्तुगीज, नंतर आले डच, नंतर आले ब्रिटिश। 1600 मध्ये 1603 मध्ये आले होते फ्रेंच। मग हे जेव्हा भारतामध्ये आले, ही रिकामी जागा विचारली तुम्हाला की भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न पोर्तुगीज डॅश ब्रिटिश आणि फ्रेंच यांनी केला। तर डॅश मध्ये लिहायचं डच, हे डच होते। मग ब्रिटिश जेव्हा आले, आता ब्रिटिश आल्यानंतर भारतामध्ये ब्रिटिशांव्यतिरिक्त 3 सत्ता होत्या। पण ब्रिटिशांव्यतिरिक्त 3 सत्ता कोणत्या होत्या? पोर्तुगीज होते, डच होते आणि फ्रेंच होते। मी ह्या देशांमध्ये भांडणं व्हायची की भारतामध्ये व्यापार हा आम्ही करू, एकमेकांमध्ये चढाओढ होती, भांडणं होत होती। पोर्तुगीजवाले म्हणायचे की सगळ्यात अगोदर आम्ही आलोय, म्हणजे व्यापार करण्याचा हक्क आम्हाला आहे। डच म्हणायचे की या भागात आम्ही आलो म्हणून या भागामध्ये व्यापार करायला आम्ही। ब्रिटिश म्हणायचं की आम्ही या ठिकाणी वखार स्थापन केली, वसाहती स्थापन केली, साम्राज्यवाद आणलेला आहे, म्हणजे आम्ही व्यापार करू। फ्रेंच पण म्हणायचं की आम्ही या भागामध्ये आलोय, म्हणजे या भागामध्ये आम्ही व्यापार करू। याचा अर्थ की भारतामध्ये व्यापार करण्यासाठी सत्तेमध्ये चढाओढ निर्माण झाली, बाजारपेठ काबीज करण्यामध्ये चढाओढ निर्माण झाली। कोणाकोणामध्ये? पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि फ्रेंच। मग ब्रिटिश लोकांना 3 लोकांचा त्या ठिकाणी विरोध होत होता। पहिले होते पोर्तुगीज, दुसरे होते डच आणि तिसरे होते फ्रेंच। मग ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये वादविवाद होऊ लागले। आता ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये वादविवाद झाल्यानंतर काही वर्षानंतर पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध होऊन गेले, मित्रता होऊन गेली यांच्यामध्ये। कोणामध्ये? ब्रिटिश आणि पोर्तुगीज याच्यामध्ये मैत्री होऊन गेली, मित्र होऊन गेले एकमेकांचे।
यांच्यामध्ये मैत्री झाली. आता ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्री झाल्यामुळे काय झालं की यांना पोर्तुगीजांचा विरोध मग हळूहळू नष्ट झाला. पोर्तुगीज यांना विरोध करत नव्हते ब्रिटिशांना. मग दोन राहिले डच आणि फ्रेंच. नंतर राहिलं डच. डच जरी ब्रिटिशांना विरोध करत असला तरी डच मध्ये एवढी ताकद नव्हती की ते ब्रिटिशांना विरोध करू शकते. कारण डच म्हणजे स्पेन हा ब्रिटिशांपेक्षा थोडासा कमकुवत होता. कारण आपल्याला माहिती आहे ब्रिटिश जवळजवळ त्यांनी जगामधल्या 80 ते 90% भागावर या ब्रिटिशांनी साम्राज्यवाद केलाय. ब्रिटिश खूप ताकदवर होते कारण तिथे औद्योगिक क्रांती झाली होती, त्यांचा विकास झाला होता म्हणून. मग डच सुद्धा त्यांना विरोध करत होते, पण डच सुद्धा हळूहळू त्यांचा विरोध कमी होऊ लागला कारण ह्यांच्यामध्ये एवढी ताकद नव्हती. मग उरला फक्त फ्रेंच. फ्रेंच त्यांना खूप विरोध करत होता. परंतु आपण मागेच पाहिलं की इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये किती युद्ध झाली आहेत? 3 युद्ध झालेली आहेत. त्यांना दुसरं नाव आहे कर्नाटक युद्ध. आठवत असेल तुम्हाला मागच्या आपण पाठामध्ये शिकवलंय की इंग्रज व फ्रेंच, ब्रिटिश व फ्रेंच यांच्यामध्ये किती युद्ध झाली? 3 युद्ध झाली. आता ब्रिटिश व फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाल्यानंतर पहिलं युद्ध फ्रेंचने जिंकलं, नंतर दुसरं ब्रिटिशांनी आणि तिसरं पण ब्रिटिशांनी. नंतर मग 3 युद्धामध्ये ब्रिटिशांची सरशी झाल्यामुळे फ्रेंचांचा सुद्धा विरोध नष्ट झाला. बघा हळूहळू विरोध कसा नष्ट झाला. यांच्याशी मैत्री झाली, विरोध नष्ट. हे कमकुवत होते, यांचा पण विरोध कमी. आणि फ्रेंचांचा त्यांनी पराभव केला होता म्हणून त्यांचा पण त्यांना विरोध कमी झाला. आणि विरोध कमी झाल्यामुळे मग भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता काबीज राहिली. फक्त ब्रिटिश मध्ये हे सुद्धा होते, पोर्तुगीजांनी गोवावर राज्य केलेले, फ्रेंचांनी पण दीव दमन वगैरे, पण छोट्या छोट्या भागामध्ये. पण जवळजवळ भारताच्या 99% भागावर कोणी राज्य केलेले? ब्रिटिशांनी. कारण यांनी जो विरोध केला होता हा विरोध हळूहळू नष्ट झाला आणि मग भारतामध्ये फक्त उरले ब्रिटिश. मग ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना आहे भारतामध्ये ती इसवी सन तुम्हाला माहिती आहे 1600 मध्ये झाली. 1600 मध्ये ते आलेले आहेत. इसवी सन 1600 मध्ये आले तेव्हा जहांगीर राजाचं राज्य भारतावर होतं. मुघल बादशाह जहांगीर, त्यांनी जहांगीरकडून परवानगी घेतली होती आणि भारतामध्ये पहिली वकार कुठे स्थापन केली होती? सुरतला. सुरतला पहिली वकार त्यांनी स्थापन केली होती. आणि सुरतला पहिली वकार स्थापन झाल्यानंतर मग त्यांनी हळूहळू पहिले युरोपियन देशांचा पराभव केला जे त्या ठिकाणी होते. उदाहरणार्थ पोर्तुगीजांशी मैत्री केली, डच लोकांचा विरोध नष्ट झाला, फ्रेंचांचा त्यांनी पराभव केला आणि मग एकटे उरले ब्रिटिश. मग ब्रिटिश भारतामध्ये हळूहळू पाय पसरू लागले. पाय पसरू लागले म्हणजेच काय की साम्राज्याचा विस्तार करू लागले, एक एक राज्याचा पराभव करू लागले. जसं की आपण पहिले सिराजुद्दौलाचा बंगाल प्रांतामध्ये पराभव केला. भरपूर घटना झाल्या होत्या. मीर जाफर, मीर कासिम, परत मीर जाफर याची त्यांनी विरोध नष्ट करून टाकला. नंतर भारतामध्ये त्यांनी म्हैसूरचा प्रांत जिंकला. नंतर मग अफगाणमध्ये जाण्यासाठी त्यांनी सिंध प्रांतावर ताबा मिळवला. नंतर मग त्यांनी भारतामध्ये पंजाबांची शीख सत्ता जिंकून टाकली. अगदी त्याचप्रमाणे भारतामध्ये त्यांनी मराठ्यांची सुद्धा सत्ता जिंकून टाकली होती. आपण मागच्या पाठामध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी या भागामध्ये मराठ्यांचा त्यांनी समावेश केलेला नाही. पण आता आपल्याला पाहायचंय की इंग्रज व मराठे यांच्यामध्ये कशी युद्ध झाली. तर मग पुढचा मुद्दा आहे आपला इंग्रज व मराठे. जसं त्यांनी पोर्तुगीज, ब्रिटिश, युरोपीय देशांचा पराभव केला होता तसं भारतीय राजांमध्ये सुद्धा भारतीय राजांचा पराभव केला होता. त्यापैकी एक राहिलं होतं आपण इंग्रज व मराठे. ते आता आपल्याला पाहायचंय इंग्रज व मराठे यांनी त्या ठिकाणी कशी युद्ध झाली आणि हे युद्ध कोण जिंकले. आता पुढचा मुद्दा आहे आपला इंग्रज व मराठे. इंग्रज व मराठे यांच्यामध्ये कशी युद्ध झाली. आता ब्रिटिशांनी पहिली वकार स्थापन केली होती सुरतला. अगदी त्याचप्रमाणे कोलकात्याला पण त्यांची वखार होती. आपण पाहिलं होतं की कोलकात्याच्या तटबंदी बांधल्या होत्या वखारीभोवती. मग सिराजुद्दौलाने त्यांना विरोध केला होता. अगदी त्याचप्रमाणे ब्रिटिशांची भारताच्या पश्चिमेकडे म्हणजे या ठिकाणी एक वखार होती. ब्रिटिशांची भारताच्या पश्चिमेला एक प्रमुख वखार होती. ही वखार होती मुंबईला. मुंबई या ठिकाणी वखार होती. आणि हा जो मुंबईचा आजूबाजूचा भाग आहे हा आजूबाजूचा भाग त्यांना जिंकायचा होता. इथे त्यांना आपल्या राज्याचा विस्तार करायचा होता. पण या ठिकाणी प्रबळ अशी सत्ता होती, ती सत्ता होती मराठ्यांची.
म्हणजे आपली सत्ता होती, मराठ्यांची सत्ता होती. मुंबईला त्यांचा एक वसाहत होती, तिथे त्यांनी वखार स्थापन केली होती आणि या वखाराच्या अवतीभोवतीचा भाग त्यांना जिंकायचा होता, तो काबीज करायचा होता, तिथे व्यापार करायचा होता. म्हणून तो जिंकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी एक सत्ता होती, एक प्रबळ सत्ता होती मराठ्यांची. आणि मराठ्यांचा त्यावेळेस जो राज्यकारभार पाहत होते ते होते पेशवे. आणि पेशव्यांमध्ये त्यावेळेचा पेशवा होता माधवराव पेशवा. माधवराव पेशवा हा ताकदवर असल्यामुळे, बलाढ्य असल्यामुळे इंग्रजांनी या प्रांतामध्ये, या भागामध्ये हस्तक्षेप केला नव्हता. कारण ते माधवराव पेशवाला घाबरायचे. माधवराव पेशव्यांनी मराठ्यांचा प्रांत अतिशय काळजीपूर्वक सांभाळला होता. म्हणजे भरपूर अशा सरदारांना, सैनिकांना त्यांनी जमा केलं होतं. त्यांना माहित होतं जर कधी आपण माधवराव पेशव्यांवर हल्ला केला तर माधवराव पेशवा आपल्याला पराभूत करून टाकेल, मग हळूहळू आपली भारतातून सत्ता नष्ट होईल. म्हणून त्यांनी मराठ्यांच्या प्रांतामध्ये पाहिजे त्या प्रमाणात हस्तक्षेप केला नाही. कारण की तिथे पेशव्यांची अतिशय प्रबळ अशी सत्ता होती आणि पेशवा होता माधवराव पेशवा. म्हणून सुरुवातीला त्यांनी काही लक्ष दिलं नाही मराठ्यांच्या प्रांतावर, ब्रिटिशांनी लक्ष दिलं नाही. पण झालं काय, माधवराव पेशवा यांचा मृत्यू झाला. माधवराव पेशवा यांचा मृत्यू झाल्यानंतर पेशवे पदासाठी त्या ठिकाणी मग चढाओढी निर्माण झाल्या की मला पेशवा व्हायचंय. माधवराव पेशवाचा मुलगा जो होता, लहान होता, त्याला गादीवर बसवायचं की कोणाला गादीवर बसवायचं, असे प्रश्न उपस्थित झाले आणि त्यांच्यामध्ये चढाओढी निर्माण झाल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की माधवराव पेशवाचा जो चुलता होता, काका होता, त्याचं नाव होतं रघुनाथराव. हा त्याचा काका होता. माधवराव पेशवाचा तो काका होता. या रघुनाथरावांनी पेशवे पदाच्या लालसेपोटी, म्हणजे त्यांना पेशवा व्हायचं होतं रघुनाथराव यांना, मग पेशवा होण्यासाठी त्यांना कुणाची तरी मदत पाहिजे होती आणि मग त्यांनी मदत मागितली ब्रिटिशांची. ब्रिटिश लोकांची मदत मागितली आणि ब्रिटिश लोकांची मदत मागितल्यामुळे असा परिणाम झाला की ब्रिटिशांचा हस्तक्षेप या मराठा प्रांतामध्ये वाढू लागला, हस्तक्षेप करू लागले, खूप हस्तक्षेप. परंतु हा जो ब्रिटिशांचा हस्तक्षेप आहे हा मराठ्यांना मान्य नव्हता. ते म्हणायचे की आमचा राज्यकारभार आम्ही पाहू, तुम्ही आमच्यामध्ये लुडबुड करायची नाही किंवा हस्तक्षेप करायचा नाही. म्हणून मराठे व ब्रिटिश यांच्यामध्ये किती युद्ध झाली? 3. लक्षात ठेवायचं, रिकाम्या जागा विचारल्या जाऊ शकतात तुम्हाला. ब्रिटिश व मराठे यांच्यामध्ये किती युद्ध झाली? 3 युद्ध झाली. 1774 पासून ते 1818 पर्यंत. केव्हापासून तर केव्हापर्यंत? 1774 पासून तर 1818 पर्यंत ब्रिटिश व मराठे यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. पहिलं युद्ध जे झालं, पहिलं युद्ध कुणी जिंकलं? तर पहिलं युद्ध मराठ्यांनी जिंकलं. पहिलं युद्ध कोणी जिंकलं? मराठ्यांनी जिंकलं. मराठ्यांनी ते जिंकून टाकलं. कारण मराठ्यांचा जो सेनापती होता, सैन्याचा सेनापती, हा होता महादजी शिंदे. हा अतिशय चालाक, ताकदवार असल्यामुळे त्या महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ब्रिटिशांचा पराभव करून टाकला. मग ब्रिटिशांचा पराभव केल्यानंतर हे युद्ध झालं 1774 साली. नंतर मग 1781 साली एक सालबाईचा तह झाला. आता सालबाईचा तह म्हणजे एक गाव येते सालबाई, आता सुद्धा आहे, मध्य प्रदेश मधलं एक गाव आहे. त्या सालबाईच्या तहानुसार ब्रिटिश व मराठे यांच्यामध्ये एक तह झाला, सालबाईचा तह. आणि या सालबाईच्या तहानुसार मग हे पहिलं युद्ध संपलं. आता पहिलं जिंकलं मराठ्यांनी, मग उरले किती? 2. कारण इंग्रज व मराठे यांच्यामध्ये किती युद्ध झाली होती? 3 युद्ध झाली, मग उरले 2. मग हे 2 युद्ध कशी झाली? पण 2 युद्ध शिकण्या अगोदर आपल्याला पाहायचं आहे तैनाती फौज. कारण तैनाती फौजमुळे हे 2 युद्ध झालेले आहेत. मग ही तैनाती फौज काय भानगडे? तैनाती फौज कोणी स्थापन केली, काय केली, ते आपल्याला सुरुवातीला पाहायचंय. मग तैनाती फौज समजल्यानंतर मग इंग्रज व मराठे यांच्यामध्ये जी 2 युद्ध झालेले आहेत त्या 2 युद्धांचा आपण अभ्यास करू. आता आपल्याला पाहायचं आहे तैनाती फौज.
पुढचा मुद्दा आहे आपला तैनाती फौज. आता ब्रिटिश भारतामध्ये राज्यकारभार करण्यासाठी सुरुवातीला गव्हर्नरांची नेमणूक करत होते. नंतर गव्हर्नरचं नाव चेंज झालं, बदललं, त्याचं नाव झालं गव्हर्नर जनरल. नंतर 1857चा उठावा नंतर ते पण नाव चेंज झालं. नंतर व्हाईसराय आले. मग भारतामध्ये गव्हर्नर जनरल असायचे आणि गव्हर्नर जनरल भारतामध्ये ब्रिटिशांच्या वतीने राज्यकारभार करायचे. ते ब्रिटिशांच्या वतीने राज्यकारभार करत होते. मग 1798 मध्ये भारतामध्ये एक गव्हर्नर जनरल आला. त्याचं नाव होतं लॉर्ड वेलस्ली. हे नाव लक्षात असू द्या. भारतामध्ये 1798 साली कोण गव्हर्नर जनरल आला तर त्याचं नाव आहे लॉर्ड वेलस्ली. हा लॉर्ड वेलस्ली भारतामध्ये जेव्हा आला गव्हर्नर जनरल म्हणून त्याची जेव्हा नेमणूक झाली तेव्हा याला पूर्ण भारत जिंकायचा होता. त्यांच्या मनामध्ये लालसा होती की आपण पूर्णच्या पूर्ण भारतावर राज्यकारभार करायचा, म्हणजे एक एक भाग पाहायचा नाही तर पूर्णचं पूर्ण भारत जिंकून टाकायचा. मग त्यांनी भारत जिंकण्यासाठी एक नवीन प्लॅन तयार केला, चाल खेळली आणि ती चाल म्हणजेच तैनाती फौज. म्हणजे भारतामध्ये तैनाती फौजेची स्थापना कोणी केली? लॉर्ड वेलस्ली. कोणी केली? लॉर्ड वेलस्ली यांनी भारतामध्ये तैनाती फौजेची स्थापना केली. तैनाती फौज निर्मित कोणी केली तर लॉर्ड वेलस्लीने केली. मग ही तैनाती फौज म्हणजेच काय? तैनाती फौजेचं काय त्या ठिकाणी कार्य होतं तर त्यांनी भारतीय राजांना, आता त्यांना माहित होतं की भारतामध्ये वेगवेगळे प्रांत आहेत, वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे राजे आहेत आणि हे राजे एकमेकांवर हल्ला करतात, आक्रमण करतात. मग त्यांनी भारतीय लोकांना, त्या भारतीय राजांना राज्य करताना त्यांनी लालूच दिली. लालूच काय दिली? जर तुम्हाला ब्रिटिशांची मदत पाहिजे असेल, म्हणजे आमची मदत पाहिजे असेल इतर राजांवर हल्ला करण्यासाठी, तर आमच्या या तैनाती फौजेचा स्वीकार करायचा. आम्ही तुम्हाला मदत करू, ही फौज स्वीकारायची. कारण ही फौज आधुनिक होती, यांच्याकडे आधुनिक शस्त्रगोळे होते, बंदुका होत्या, तोफखाने होते. हे आधुनिक असल्यामुळे याचा पराभव करणं अशक्य होतं. म्हणून त्यांनी राज्य करताना लालूच दिली की जर तुम्हाला आमची मदत पाहिजे असेल तर तुम्ही तैनाती फौजेचा स्वीकार करायचा. पण ज्या राजाने किंवा ज्या राज्यकर्त्याने तैनाती फौजेचा स्वीकार केला त्या राजाला आमच्या अटी मान्य कराव्या लागतील. मग तैनाती फौजेच्या काही अटी होत्या. ह्या अटी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात की तैनाती फौजेच्या अटी लिहा. तर तैनाती फौजेची अट, आपण पहिली अट पाहू. तैनाती फौजेच्या काही अटी होत्या. त्याच्यामध्ये पहिली अट की ज्या राजाने किंवा ज्या राज्यकर्त्याने तैनाती फौज स्वीकारली त्या राजाच्या राज्यात ही तैनाती फौज राहील. राजाच्या राज्यात तैनाती फौज राहील. बघा, पहिली अट काय सांगितली की ज्या राजाने तैनाती फौजेचा स्वीकार केला, समजा बंगालमधल्या नवाबाने किंवा कर्नाटक मधल्या नवाबाने किंवा मराठ्यांच्या एखाद्या सरदाराने किंवा पेशव्याने जर तैनाती फौज स्वीकारली तर ही तैनाती फौज तुमच्या राज्यामध्ये राहील, म्हणजे कर्नाटकमध्ये राहील, बंगालमध्ये राहील, मराठ्यांच्या प्रांतामध्ये राहील. ही तैनाती फौज तुमच्या राज्यामध्ये प्रत्यक्ष राहील आणि तैनाती फौज तुम्हाला युद्धामध्ये मदत करेल. मग तैनाती फौजने युद्धामध्ये मदत केल्यामुळे त्याला तर काहीतरी मोबदला पाहिजे की नाही. मग त्याला काय द्यायचं तर त्याला रोख रक्कम द्यायची. काय द्यायचं? रोख रक्कम. त्याला पैसा द्यायचा, रोख रक्कम द्यायची. तैनाती फौज तुम्हाला युद्धामध्ये मदत करेल, मदत केल्याच्या बदल्यामध्ये तुम्ही त्याला काय द्यायचं? पैसा द्यायचा. आणि जर तुमच्याकडे तो पैसा नसेल, ती रोख रक्कम नसेल, तर मग तुम्ही काय करायचं तर तुम्ही तेवढ्या उत्पन्नाचा जो जमिनीचा भाग आहे, जमीन तेवढा उत्पन्न देणारी, म्हणजे उदाहरणार्थ त्यांची जर रक्कम ठरली असेल की एवढे एवढे लाख रुपये तुम्ही द्यायचे, की एवढे एवढे हजार रुपये तुम्ही द्यायचे, 50,000 द्यायचे, 40,000, 100, 1 लाख द्यायचं, असं काही ठरलं असेल त्यांचं.
जर तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर तेवढा जमिनीचा तुकडा तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनीला द्यावा लागेल. ईस्ट इंडिया कंपनी, आणि ईस्ट इंडिया कंपनीची भारतावर सत्ता होती. पहिले ब्रिटिशांमधून ईस्ट इंडिया कंपनी आली, नंतर ईस्ट इंडिया कंपनी गेल्यानंतर मग पार्लमेंट आलं. पण ईस्ट इंडिया कंपनीला तुम्हाला काय करावं लागेल, तो जमिनीचा तुकडा द्यावा लागेल. एक तर रोख रक्कम द्यावी लागेल, पैसा द्यावा लागेल, आणि पैसा नसेल तर तेवढं उत्पन्न देणारी जमीन किंवा जमिनीचा तुकडा तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनीला द्यावा लागेल. ही दुसरी अट होती तैनाती फौजीची. मग तिसरी अट, 4 अटी आहेत, 4 अटी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. तिसरी अट आहे की जर तैनाती फौज तुम्ही स्वीकारली तर तैनाती फौजेचा जो एक रेसिडेंट असेल, प्रतिनिधी असतो त्यांचा प्रमुख, तो रेसिडेंट तुमच्या राज्यात राहील. आणि हा मग त्या ठिकाणी तैनाती फौजेचं कारभार बघेल की कशी त्या ठिकाणी मदत करेल, काय करेल, तुम्हाला मदत करेल. मग हा तैनाती फौजेचा जो प्रमुख असेल, तो प्रमुख म्हणजे रेसिडेंट, हा रेसिडेंट सुद्धा तुमच्याच राज्यात राहील. ही तिसरी अट त्यांनी ठेवली की हा रेसिडेंट तुमच्या राज्यात राहील. बघा, पहिली अट काय होती की ज्या राजाने ती तैनाती फौज स्वीकारली त्या राजाच्या राज्यात तैनाती फौज राहील. त्या तैनाती फौजीने मदत केल्यामुळे तुम्हाला काय द्यावं लागेल, पैसा द्यावा लागेल, रोख रक्कम द्यावी लागेल. आणि जर तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर मग तेवढा जमिनीचा तुकडा द्यावा लागेल. नंतर त्या तैनाती फौजेचा जो प्रमुख असेल त्याला रेसिडेंट असे म्हणतात, तो रेसिडेंट सुद्धा तुमच्या राज्यात राहील. आणि चौथी अट, ज्या राज्याने तैनाती फौजेचा स्वीकार केला, ज्या राज्याने तैनाती फौजेचा स्वीकार केला त्या राजाला जर इतर राजाशी संबंध साधायचा असेल, उदाहरणार्थ बंगालच्या प्रांतामधील नवाबाने जर तैनाती फौजेचा स्वीकार केला, बंगालमधील नवाबाने, आणि बंगालला जर म्हैसूरच्या राजाशी संपर्क साधायचा असेल किंवा त्यांच्याशी तह करायचा असेल, त्यांच्याशी करार करायचा असेल, किंवा बंगालला मराठ्यांशी तह करायचा असेल, तर कुणाच्या मध्यस्थीने तह करावा लागेल, तर हा रेसिडेंट किंवा ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिशांच्या मध्यस्थीने तुम्हाला तह करावा लागेल. बघा, 4 अटी पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. ज्या राजाने राज्यात तैनाती फौजेचा स्वीकार केला त्या राजाच्या राज्यामध्ये तैनाती फौज राहील. त्या तैनाती फौजने मदत केल्यामुळे तुम्ही त्याला काय द्याल, रोख रक्कम द्याल. आणि जर रोख रक्कम नसेल तर मग तेवढा जमिनीचा तुकडा द्यावा लागेल. तर तैनाती फौजीचा जो प्रमुख असेल त्याला रेसिडेंट म्हणतात, तो रेसिडेंट तुमच्या राज्यामध्ये राहील. आणि तैनाती फौज ज्या राजाने स्वीकारली त्या राजाला जर इतर राजांशी तह करायचा असेल तर तो ब्रिटिशांच्या मध्यस्थीनेच करावा लागेल. अशी होती ही तैनाती फौज. मग तैनाती फौज ज्याने स्वीकारली, आपण म्हणतो पायावर कुऱ्हाड मारून घेणे, म्हणजे स्वतःला स्वतः जखम करून घेणे, ती म्हणजे तैनाती फौज होती. ज्याने तैनाती फौज स्वीकारली त्याने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे काय की तैनाती फौज अगोदर त्या राज्यामध्ये राहायची, त्या राजाला हळूहळू मदत करायची, नंतर त्यांचा कमकुवतपणाचा ते अभ्यास करायचे की आता ही कमकुवत झाली, आणि नंतर त्या राजावरती हल्ला करून द्यायचे, आणि हल्ला केल्यानंतर मग ते राज्य जिंकून घ्यायचे. म्हणजे ज्या राजाने तैनाती फौज स्वीकारली काही वर्षानंतर ते राज्य ते तैनाती फौज जिंकून टाकायची. असा मानस होता लॉर्ड वेलस्लीचा. अशी त्यांनी चाल केली की भारतावर जर राज्य करायचं असेल तर आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, आणि त्यांनी ते वेगळं केलं, तैनाती फौज. मग अशी तैनाती फौज भारतामधल्या भरपूर राजांनी स्वीकारलेली, कारण की त्यांना इतर राजांशी जेव्हा युद्ध करायचे होते तेव्हा त्यांना कोणाची तरी मदत पाहिजे होती, आणि मग त्यांना आधुनिक शस्त्रधारी अशी तैनाती फौजेची गरज भासली. मग भरपूर राजांनी आता जेवढ्या राजांनी भारतामध्ये तैनाती फौजेचा स्वीकार केला ते सर्वचे सर्व राजांचा पराभव तैनाती फौजनेच केला, म्हणजे ब्रिटिशांनीच केला. म्हणजे तैनाती फौज ज्याने स्वीकारले त्याने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली, हे शब्द अतिशय अचूक आहेत. मग अशा तैनाती फौजेचा स्वीकार सुद्धा मराठ्यांनी केला. मग मराठ्यामध्ये कोणी केला, तर आपल्याला माहिती आहे मराठ्यामध्ये पेशवे होते, आणि पेशव्यांची जी सत्ता होती ती पेशव्यांची सत्तामध्ये माधवराव पेशवा प्रबळ असल्यामुळे त्यांनी जास्त त्या ठिकाणी हस्तक्षेप केला नाही, पण रघुनाथराव यांनी त्यांनी मदत घेतली होती. नंतर रघुनाथराव यांच्या नंतर त्यांचा हस्तक्षेप वाढला होता ब्रिटिशांचा. मग झालं काय
की तैनाती फौजेचा स्वीकार 1802 मध्ये दुसरा बाजीराव, रिकामी जागा विचारली तुम्हाला, 1802 मध्ये मराठ्यांच्या कोणत्या पेशव्याने तैनाती फौजेचा स्वीकार केला? दुसऱ्या बाजीराव याने तैनाती फौजेचा स्वीकार केला. दुसरा बाजीराव आहे हा एवढा ताकदवार नव्हता. पहिला बाजीराव वेगळा, जो आपण चित्रपट पाहतो बाजीराव पेशवा, तो पहिला बाजीरावचा आहे. तो पहिला बाजीराव अतिशय शूर होता, ताकदवर होता, चालाक होता, त्याला युद्धनीती माहित होती. पण दुसरा बाजीराव तेवढा चालाक नव्हता, एवढा शूर नव्हता. मग दुसऱ्या बाजीरावाने, आता पेशवे पदासाठी चढावड होती मराठ्यांमध्येच, त्या ठिकाणी चढावड असल्यामुळे त्याने तैनाती फौजेचा स्वीकार करून घेतला. 1802 मध्ये मराठ्यांच्या कोणत्या पेशवाने तैनाती फौजेचा स्वीकार केला? दुसरा बाजीराव, रिकामी जागा विचारलेली आहे. तर 1802 मध्ये दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि नंतर मग आपण म्हटलं की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. अगदी त्याचप्रमाणे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. म्हणजे काय झालं की तैनाती फौजेचा स्वीकार केल्यानंतर ब्रिटिशांचा हस्तक्षेप तर मग कमी झाला असेल का? तर खूपच वाढून गेला, कारण की त्यांची तैनाती फौज मराठ्यांच्या प्रांतात राहायची. त्यांना मोबदला म्हणून रोख रक्कम नसेल तर जमिनीचा तुकडा दिला, त्यातल्या त्यात त्यांचा रेसिडेंट सुद्धा राहायचा. आणि मराठ्यांना जर इतर राज्यांशी तह करायचा असेल मग ब्रिटिशांच्या मध्यस्थीनेच तह करावा लागायचा. मग याचा परिणाम असा झाला की ब्रिटिशांचा जो हस्तक्षेप आहे, वाढता हस्तक्षेप, मग मराठ्यांना पसंत पडला नाही. जसं आपण पाहिलं होतं की रघुनाथराव पेशवेने जेव्हा ब्रिटिशांची मदत मागितली तेव्हा त्यांचा हस्तक्षेप वाढला होता आणि मग ब्रिटिश आणि मराठी यांच्यामध्ये पहिलं युद्ध झालं होतं. ते युद्ध मराठ्यांनी जिंकलं होतं. पण तैनाती फौजेमुळे ब्रिटिश व मराठी यांच्यामध्ये दुसरं युद्ध झालं. दुसरं युद्ध, आणि दुसरे युद्ध मग ब्रिटिशांनी जिंकलं. दुसरे युद्ध कोण जिंकलं? ब्रिटिश जिंकली. आणि दुसरे युद्ध ब्रिटिश जिंकल्यानंतर त्यांचा एवढा हस्तक्षेप वाढवून गेला की तो हस्तक्षेप दुसऱ्या बाजीरावालाच मान्य नव्हता. ज्याने तैनाती फौज स्वीकारली होती त्याला तो हस्तक्षेप मान्य नव्हता. का असं म्हणतात, अनेक पुस्तकांमध्ये असं लिहिलेलं आहे की दुसरा बाजीराव हा ब्रिटिशांच्या हाताखालचे बाहुले बनला. बाहुले बनला म्हणजेच काय की ब्रिटिश जे सांगतील ते त्यांना करावंच लागायचं. असा होता हा दुसरा बाजीराव. ज्याने तैनाती फौज स्वीकारली त्यालाच त्यांच्या हाताखाली काम करावं लागलं. मग हा हस्तक्षेप एवढा वाढून गेला की दुसऱ्या बाजीरावाने खुद्द स्वतः दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेविरुद्ध तिसरं युद्ध केलं. आणि तिसरे युद्ध सुद्धा कोण जिंकले? ब्रिटिश जिंकली. ब्रिटिशच त्या ठिकाणी हे तिसरे युद्ध जिंकले. नंतर दुसरं आणि तिसरे युद्ध त्यांनी जिंकल्यामुळे हा मराठ्यांचा प्रांत हा इंग्रजांच्या म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात चालला गेला. तर अशा प्रकारे 1818 मध्ये हे युद्ध झालं होतं, शेवटचं युद्ध. हे युद्ध ब्रिटिशांनी जिंकलं. आपण म्हटलं 1774 ते 1818 मध्ये किती युद्ध झाली? 3 युद्ध झाली होती. 1818 ला जे युद्ध झालं, दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजी विरुद्ध केलं, हे युद्ध कोण जिंकलं? तर हे युद्ध जिंकलं ब्रिटिशांनी. आणि ब्रिटिशांनी त्या ठिकाणी मग भारतामध्ये हळूहळू सर्वच प्रदेश जिंकून घेतले. जो मराठ्यांचा प्रांत राहिला होता तो आता आपण पाहिला. त्यानंतर आपल्याला अजून एक मुद्दा पाहायचा आहे. तर अशा प्रकारे ब्रिटिशांनी मग मराठ्यांचा प्रांत जिंकून घेतला. जरी मराठ्यांचा प्रांत जिंकला तरी दिल्लीवर तोडकी मोडकी का असेना ही मुघलांची सत्ता होती. आणि मुघलांचा सेनापती एक मराठा होता, दौलतराव शिंदे. आता या दौलतराव शिंदे याचा सुद्धा पराभव ब्रिटिशांनी करून टाकला. आणि ब्रिटिशांनी दौलतराव शिंदेचा पराभव केल्यानंतर दिल्ली सुद्धा हस्तक्षेप करून टाकली. पण जरी मराठ्यांचा प्रांत जिंकला तरी पेशवाई जरी नष्ट झाली तरी, दुसऱ्या बाजीराव नंतर मग पेशवाई नष्ट झाली. मग पेशवाई जरी नष्ट झाली तरी साताऱ्यामध्ये एक व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं सातारा. ते होते छत्रपती प्रतापसिंह. हे राजे होते छत्रपती प्रतापसिंह, मराठ्यांचे राजे. मग साताऱ्याचे जे प्रतिनिधी होते छत्रपती प्रतापसिंह, या छत्रपती प्रतापसिंहांना राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी ब्रिटिश व छत्रपती प्रतापसिंह यांच्यामध्ये तह झाला.
त्यांनी छत्रपती प्रताप सिंहांना सांगितलं की आम्ही तुला राज्यकारभार करण्यामध्ये मदत करू, तुला काय काय पाहिजे, तुला कसं राज्यकारभार करतात आम्ही शिकू. तर यासाठी छत्रपती प्रताप सिंह आणि ब्रिटिश यांच्यामध्ये एक तह झाला. या तहालाच हा तहानुसार भारतामध्ये मग एक व्यक्ती आला. तो व्यक्ती होता ग्रँड डक. हा एक अधिकारी साताऱ्यामध्ये आला आणि ग्रँड डकच्या मदतीने मग छत्रपती प्रताप सिंह हे राज्यकारभार करू लागले. आता छत्रपती प्रताप सिंहाला ग्रँड डकने सुरुवातीला मदत केली, पण सुरुवातीला मदत केल्यानंतर ग्रँड डकने छत्रपती प्रताप सिंहाला पदच्युत करून टाकलं. राज्याचा राज्यकारभार सांभाळण्यासाठी अगोदर तो मदत करायचा, पण त्याला हाकलून दिलं. छत्रपती प्रताप सिंहाला जेव्हा पदच्युत केलं तेव्हा त्यांनी छत्रपती प्रताप सिंहाला काशीला पाठवलं. कुठे पाठवून दिलं? काशीला. आणि काशीला असताना छत्रपती प्रताप सिंह यांचा मृत्यू झाला 1847 मध्ये. छत्रपती प्रताप सिंह यांचा मृत्यू कुठे झाला? काशीला झाला. कारण ग्रँड डक हे अतिशय चालाक होते. सुरुवातीला हळूहळू मदत करायचे, नंतर मग ती कमकुवत सत्ता झाली की त्यांना हाकलून द्यायचं. तसंच छत्रपती प्रताप सिंहाला त्यांनी पदच्युत केलं, म्हणजे राजावरून बरखास्त करून टाकलं आणि कुठे पाठवून दिलं? काशीला. आणि काशीला असताना 1847 मध्ये छत्रपती प्रताप सिंह यांचा मृत्यू होऊन गेला. याचा अर्थ छत्रपती प्रताप सिंहांना छत्रपती प्रताप सिंह यांचा त्यांनी पराभव केला होता का? नाही. एकदम चालाखीने ते साताऱ्याचं राज्य जिंकून टाकलं होतं, चालाकपणा केला होता. मग साताऱ्याचा एक व्यक्ती होता जो राज्यकारभार सांभाळण्यास मदत करायचा. त्याचं नाव होतं रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते हे त्या ठिकाणी राज्यकारभार करण्यासाठी मदत करत होते. हे कारभारी होते. कारभारी असं नाव दिलेलं तिथे. कारभारी रंगो बापूजी गुप्ते हा त्या ठिकाणी साताऱ्यामध्ये राज्यकारभार करण्यासाठी मदत करत होता. जरी छत्रपती प्रताप सिंह राजा असते तरी मग त्यांच्या वतीने रंगो बापूजी गुप्ते हे राज्यकारभार करत होते. मग रंगो बापूजी गुप्ते यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही आमचा पराभव केलेला नाही, तुम्ही चालाखीने आमचं राज्य जिंकलेलं आहे, मग हे राज्य आम्हाला परत करा, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. नंतर हे खुद्द साताऱ्याचा राज्यकारभार परत मिळवण्यासाठी इंग्लंड पर्यंत गेले, ब्रिटिशांच्या पार्लमेंट पर्यंत गेले की हे राज्य ईस्ट इंडिया कंपनीने आमच्याकडून चालाखीने त्या ठिकाणी घेऊन टाकलेलं आहे, ते आम्हाला परत करायला. तर स्वतः ते इंग्लंडला गेले रंगो बापूजी गुप्ते आणि त्यांनी मागणी केली ब्रिटिश पार्लमेंटकडे. परंतु 1848 मध्ये एक कायदा निघाला. ईस्ट इंडिया कंपनीचा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं लॉर्ड डलहौसी. हे नाव लक्षात ठेवायचं, हे भरपूर वेळेस येईल आता लॉर्ड डलहौसी नाव. तर लॉर्ड डलहौसीने काय केलं की दत्तक वारसा नामंजूर केला. दत्तक वारसा म्हणजेच काय की जर एखाद्या राजाला मुलगा नसेल आणि त्याने दत्तक घेतला असेल तर ते राज्यकारभार तुम्हाला सांभाळता येणार नाही, ते तुम्हाला ब्रिटिशांना द्यावं लागेल तुमच्याशी जर काही तह झाला असेल तर. मग दत्तक वारसा नामंजूर केल्यामुळे त्यांनी भारतामधली भरपूर संस्थांनी खालसा केली होती. म्हणजे खालसा धोरण कोणी स्वीकारला. खालसा म्हणजेच काय की ते तो जो प्रांत आहे किंवा तो राजा आहे किंवा एखादं संस्थान आहे ते संस्थांमधला राजाला हाकलून द्यायचं आणि त्या संस्थानाचा मालिक मग ब्रिटिश होतील. म्हणजे खालसा करून टाकायचं, त्याला नष्ट करून टाकायचं. मग खालसा करण्याचे भरपूर काही नियम होते, त्याच्यापैकी होता दत्तक वारसा नामंजूर करणे. मग छत्रपती प्रताप सिंह यांना स्वतःचा पुत्र नसल्यामुळे त्यांनी दत्तक वारसा नामंजूर केला. त्यांनी दत्तक पुत्र घेतला होता. मग त्यांनी दत्तक वारसा नामंजूर केला आणि 1848 मध्ये लॉर्ड डलहौसीने खालसा धोरणानुसार साताऱ्याचं राज्य त्या ठिकाणी खालसा करून टाकलं. म्हणजे जरी रंगो बापूजी गुप्ते यांनी खूप प्रयत्न केला ते राज्य परत मिळवण्यासाठी, पण त्यांना परत मिळालं नाही, कारण त्यांनी कायदा काढून टाकला होता खालसा धोरणाचा. आणि खालसा धोरणानुसार मग साताऱ्याचं सुद्धा प्रांत त्यांनी जिंकून घेतला. तर अशा प्रकारे भारतामधील जवळजवळ 97-98% भाग हा ब्रिटिशांनी जिंकला. कारण आपण पाहिलं कर्नाटक, बंगाल, म्हैसूर, सिंध प्रांत, नंतर शिखांचा पराभव आणि मराठ्यांचा पराभव, नंतर दिल्ली मधला
दौलतराव शिंदे यांचा सुद्धा त्यांनी पराभव केला होता. छत्रपती प्रतापसिंह यांच्याकडून त्यांनी साताऱ्याचं राज्य जिंकून घेतलं, जिंकण्यापेक्षा चलाखानी मिळवलं होतं. तर अशा प्रकारे हे छत्रपती प्रतापसिंह होते. तर यांची माहिती तुम्हाला एक चौकानामध्ये दिलेली आहे, ती पुस्तकातून वाचून घ्यायची की त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला, त्याच्यावरून एखादा प्रश्न विचारला जाईल. तर अशा प्रकारे छत्रपती प्रतापसिंहाची माहिती सांगता येते. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे दुहेरी राज्यव्यवस्था, की ब्रिटिशांनी भारतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कशी स्थापन केली आणि दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय. तर पुढचा मुद्दा आहे आपला दुहेरी राज्यव्यवस्था.